सावरे शेठ. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर रात्री आपण आलो होतो सावरे शेठला आणि इथेच आपण वस्ती केली होती. तर हॉटेल कृष्ण पॅलेसमध्ये आम्ही रूम घेतली होती. तर आता आम्ही सर्वजण फ्रेश वगैरे झालेलो आहे आणि आता आम्ही चाललो आहे मंदिरामध्ये दर्शनाला सावरे शेठच्या. तर इथेच आम्ही काल रात्री रूम घेतली होती हॉटेल कृष्ण कृपा. तर इथूनच पुढे मंदिर आहे. बघू शकतो तुम्ही, इथं समोरच आपल्याला मंदिर दिसतं. मंदिराचा कलश दिसतो इथं सावरे शेठच्या. तर आता सर्वजण फ्रेश वगैरे झाले की आम्ही मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहेत. तर इथं हे 2-3 मेंबर तर झालेत आमचे फ्रेश. तर आम्ही 2 रूम घेतलेले आहेत तिथे. बघू शकता, हा एक रूम घेतला होता आम्ही. इकडे सर्वजण रेडी झालेले आहेत. ऋतिक होतोय रेडी इकडे. आणि अजून एक आम्ही रूम घेतलेला आहे, तो आमच्या पलीकडच्या साईडलाच आहे, जवळच आहे इथे. तिकडे पण सर्व फ्रेश वगैरे होतात. तर हा दुसरा रूम घेतला होता आम्ही रात्री. आणि इकडे पण सर्वजण फ्रेश वगैरे होतात. नवीन शर्टची ओपनिंग केलेली आहे इकडे, बघू शकतो तुम्ही. आणि सर्वजण आता आम्ही रेडी होऊन मंदिरामध्ये दर्शनाला जाणार आहोत. तर आता आम्ही सर्व फ्रेश वगैरे झालेले आहे आणि आता आम्ही चालू आहे दर्शनासाठी मंदिराकडे. आता इथून एक 500 मीटरच्या अंतरावर मंदिर आहे. तर आता मंदिरामध्ये जाऊन आम्ही आता सावरे शेठचं दर्शन करणार आहेत. मित्रांनो, आता आम्ही चहा प्यायला थांबलेलो इथे दर्शनाला जाताना. आणि आता चहाची ऑर्डर दिलेली ती आलेली आहे आमची. आणि चहा पिऊन झाला की आम्ही मंदिराकडे दर्शनासाठी जाणार आहोत. तर आता आम्ही मंदिराच्या गेटवरती आलेलो आहे. तर मंदिर परिसर बघू शकता मित्रांनो. सावरे शेठ मंदिर मंडपिया. तर आता आम्ही दर्शन लाईनमध्ये आलेलो आहे मित्रांनो दर्शनाला. बघू शकता भाविकांची गर्दी. तर बघू शकता माझ्यासोबत महेश आहे, विवेक आहे. जय सावरिया शेठ की जय. बोल साथे दरबार की जय. मंदिर बंद होण्याचा टाइम झालेला आहे, त्याच्यामुळे सर्व भाविक दर्शनासाठी धावत आहेत. भगवान की जय. आता आम्ही एंट्री केलेली आतमध्ये मंदिरामध्ये. मंदिर बघू शकता मित्रांनो. जय. जय कन्हैया लाल की. जय कन्हैया लाल की.
तर आता आम्ही मित्रांनो मुख्य लाईनला दर्शनासाठी राहिलेलो आहे. बघू शकता इकडे मुख्य लाईन, इकडे मुख दर्शन आहे दोन्ही साईडला आणि दर्शनाची लाईन आहे. तर मित्रांनो आता मंदिराचा मुख्य द्वार आलेला आहे, बघू शकता इथे. आता मंदिरामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे. आता मुख्य द्वार तर मित्रांनो आता आमचं दर्शन करून झालेलं आहे सावरे शेठचं आणि दर्शन पण एकदम मस्त झालेलं आहे. आणि आता आम्ही दर्शन करून बाहेर आलेलो आहे आणि आम्ही आमचे जे चप्पल वगैरे काढलेले ते आता घ्यायला चाललेलो आहे दर्शन करून. आणि बाकीचे आमचे मित्रमंडळी मागे बघू शकता फोटोशूट चालू आहे त्यांचा. तर 12:30ला मंदिर बंद होतं, त्यामुळे थोडं दर्शनाला धावपळ झाली, पण दर्शन एकदम मस्त झालेलं आहे. सावरे शेट मार्केट बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही सावरे शेटचा प्रसाद घ्यायला आलेलो आहे. तिकडे खरेदी चालू आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. प्रसाद घेत आहेत आता आम्ही, बघू शकता तुम्ही इकडे. आणि इकडे सूरजने पण प्रसाद घेतलेला आहे आणि श्रीधरने पण घेतलेला आहे. तर ऋतिक घेतो, त्यानंतर आता माझा नंबर आहे. आणि इकडे संदेशने आर्यनसाठी घड्याळ काढलेले आहेत, ॲपलचे iWatch काढलेले आहेत. आणि इकडे तेजसने पण काहीतरी खरेदी केलेली आहे. तेजस काय केलं? तेजसने सावरे शेटची खरेदी केलेली आहे आणि इकडे भाईने पण खरेदी केलेली आहे. सावरे शेटचा प्रसाद घेऊन झालेला आहे आणि आता आम्ही रूमवरती चाललो आहे परत. त्या दुकानातून आम्ही प्रसाद खरेदी केलेला आहे सर्वांनी. बघू शकता तुम्ही पैशांचे हार मित्रांनो. नाश्त्याची सोय पण इथे बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो आता दर्शन वगैरे करून चाललेलो आहे आम्ही. प्रसाद पण घेतलेला आहे सावरे शेठचा आणि आता आम्ही चाललो रूमवरती, तिथं आम्ही गाड्या पार्क केल्या होत्या तिथे. तर मित्रांनो आता आमची चेंजिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही प्रवासाला पुन्हा सुरुवात करतोय ओमकारेश्वरच्या दिशेने. कामगार असं तो आता. तर आता आमच्या प्रवासाला पुन्हा सुरुवात झालेली आहे ओमकारेश्वरच्या दिशेने. आणि बघू शकतो आमच्या गाडीत सर्वजण कसे फ्रेश मूडमध्ये येतात. आता चार्ज झालेले आहेत सर्व. 50 किलोमीटर तर ते एकदम चार्ज झालाय फुल. पूर्ण दिवसभर रात्रभर प्रवास करू शकतो एवढा चार्ज येतो आता सध्या तरी. तर मित्रांनो आता आम्हाला रस्त्यामध्ये सावरे हॉटेल लागलेलं आहे ओमकारेश्वरच्या दिशेने जाताना आणि आता मी तर जेवायला थांबतोय. तर जेवून झालं की आम्ही भेटतो तुम्हाला आता.
तर मित्रांनो आता आमचं जेवण वगैरे करून झालं. मित्रांनो आता आम्ही थोड्याच वेळात ओंकारेश्वरला पोहोचू. तर आजचा व्हिडिओ आपला इथंच संपतोय. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी. तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. इंदोरच्या दिशेने तर आता आमच्या सोबत जे सहकारी मित्रमंडळ आहे आमचा, त्यांचं सांधं वगैरे दुखायला लागलेत. तिकडे पाट्या का बघा, बाम वगैरे लावण्यात आलेलं आहे त्यांच्याकडे. आणि इकडे तात्यांना जरासं त्रास होतो, मुले तात्यांच्या थोडासा डोक्याला बाम लावतोय. तुमच्या कमरेला तात्यांना खूपच त्रास झालाय ना, माझा घसा पण बाजूला आहे. घशाला माझ्या आला का